पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। वडेट्टीवार विधानसभेत अनिल परब परिषदेत विरोधी पक्षनेतेपदी असणार का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठीची नावं बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। भास्कर जाधव आणि सतेज पाटलांच्या नावाला सत्ताधारी भाजपचा विरोध आहे का, असा देखील सवाल आहे। विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे जाण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते। तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हे ठाकरेंच्याच शिवसेनेकडे जाणार का? विरोधी पक्षनेतेपदाबाबत भाजपनं गुगली टाकत खेळी खेळल्याची देखील आता चर्चा रंगू लागली। आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे। राजू, आपण पाहतोय की हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि विरोधी पक्षनेत्यांच्या पदावरून मोठा वाद होताना पाहायला मिळतोय। विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि आता सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडनं एक मोठी गुगली टाकताना पाहायला मिळते। जी महाविकास आघाडीकडनं 2 नावं देण्यात आलेली होती, त्यामध्ये विधानसभेसाठी भास्कर जाधव जे शिवसेना उभाटा गटाचे आहेत आणि विधान परिषदेतील सतेज पाटील जे काँग्रेसकडनं आहेत, या दोघांच्या नावाचं पत्र देण्यात आलं होतं। मात्र या दोघांच्याही नावाला कुठतरी विरोध असल्याचं माहिती समोर येते आणि त्यामुळे नवीन नावं जी आहे ती देण्यात यावं अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे। त्यामध्ये आपण पाहतोय की 2 नवीन नावं पुढे येताना पाहायला मिळतात। त्यामध्ये विधानसभेसाठी काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आहे, तर विधान परिषदेमध्ये आपण पाहतोय की अनिल परब यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे कुठतरी नवीन जे आहे जी गुगली पडताना पाहायला मिळते। मात्र हे सगळं असताना आपण पाहतोय की कुठतरी महाविकास आघाडीमध्ये वाद होतोय की काय, अशा प्रकारची सुद्धा एक जी आहे ती माहिती समोर येते। कारण काल कुठतरी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जी आहे ती चर्चा घडवून आणली जात होती। आज मात्र 2 नावं समोर येतात। खरं तर विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद मोठी आहे आणि विधान परिषदेमध्ये काँग्रेसची ताकद मोठी असल्याचं पाहायला मिळते। मात्र कुठतरी दोन्ही नावं जी आहेत ती परस्पर विरोधी आहेत। त्यामुळे आता यामध्ये नेमकं महाविकास आघाडीमधून काही नवीन प्रस्ताव दिला जाणार का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। अगदी धन्यवाद राजू या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।